पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई साहेब बरोबर बोलतायत। एकदा का ती माणसं पकडली गेली ना की मग ते नक्की कोण आहेत, त्यांना कोणी पाठवलंय सगळं कळेल आपल्याला। आणि त्यांना कोणी पाठवलंय हे कळलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, हो ना? बघा, तुम्ही ती शांत व्हा आणि आराम करा जरा वेळ। काही हवं नको सांगा, आपलंच घर समजा। नेत्रा, आईची काळजी घे। येतो मी। तुम्हालाच बघायला आले होते मी। काय झालं? हो, आधी आला नाही अजून। येईल। नाही, आता आला ना की मी ओरडणारच आहे त्याला। नको नको काय? मी त्याच्याशी बोलेन। नाही शेखर, हे बघा, रुपाली सांगितलं ना मी बोलेन म्हणून, कारण आपल्याकडे नको त्या विषयावर चर्चा होते आणि तेच मला नको आहे। शेखर, नंतर बोलूया। अद्वैत, काय कुठे गेला होतास तू? तुला कळतंय का आपल्या घरात जे काही वादविवाद घडतायत, नेत्राच्या बाबतीत जे काही घडतंय ते तुझ्यामुळे घडत नसलं तरी तुझ्यासाठी घडतंय, आणि हे माहिती असून सुद्धा तू सगळं गृहीत धरतोयस का? असं नाहीये बाबा। मग कसं आहे? तू एकटा गेला होतास कोणालाही न सांगता? अरे तुला किती वेळा सांगायचं की असं वागू नकोस? बाबा सॉरी। सॉरी काय सॉरी? तुझ्या सॉरी पेक्षा तुझा जीव जास्त महत्वाचा आहे मला। बाबा तुम्ही चिडू नका प्लीज। मी तुम्हाला सांगणार होतो बट इन्स्टंट डिसिजन झालं, त्यामुळे मला लगेच जावं लागलं। बरं आता सांगशील का कुठे गेला होतास ते? मी नेत्राच्या सायकॅट्रिस्टकडे गेलो होतो। कशाला? आता सायकॅट्रिस्टची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? हा म्हणजे तुला कळतंय का, ह्या सगळ्यामुळे गोष्टी अवघड होतील। हे बघ, नेत्राच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं उघड आहे, काही लपलेलं नाहीये। मग आता सायकॅट्रिस्टची काय गरज आहे? बाबा नेत्राने जे काही सांगितलंय ते सगळं सुपरनॅचरल आहे, आणि माझा अजून तरी या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही। ठीक आहे, आपण बोलूया नंतर या विषयावर। एक महत्वाचं काम आहे, मला सांग, कारेकरचा भाऊ स्केच आर्टिस्ट आहे ना? हो, पण काय झालं असं का विचारता? एक काम कर, कारेकरला फोन कर, त्याच्या भावाचा नंबर मिळव आणि त्याला घरी बोलवून घे। हो पण झालंय काय? तुला मी सगळं नंतर सांगतो। हे बघ, नेत्राची आई आली, आधी बोलवून घे त्याला। बरं। कारेकरांचा भाऊ। आई आई बास झाला आता। आई घाबरू नको, इथे बघ, बस रडायचं नाही, घाबरू नको। आता आता शेखर साहेब आहेत ना आता आपल्या बरोबर। नेत्रा, नेत्रा, मला वाटतंय मी तुला इथे पाठवून अजून संकटात ढकललंय। या सगळ्या जीव घेण्या खेळापेक्षा ना गावातले लोक काळ्या जिभेची म्हणायचे ना, त्या सगळ्यापेक्षा बरं होतं असं वाटतंय ग। आई मी काय म्हणाले तुला, घाबरायचं नाही, बास झालं आता। नेत्रा, नेत्रा ग, काय सांगतेस घाबरू नकोस म्हणून? आबांचा जीव घेतला असता त्याने। आई मला असं वाटतंय की देवी आईच्या मनात नक्की काहीतरी आहे। हो, म्हणूनच हे सगळं घडलंय। नेत्रा, तुझ्या त्या देवी आई बद्दल ना काही सांगू नकोस बाई। इतकी वर्ष तुला का नाही त्रासातनं बाहेर काढलंय तिने? आई असं म्हणून कसं चालेल? नाही सहन होत का आता हे सगळं?
खूप भीती वाटायला लागली आता नेत्रा, खरंच खूप भीती वाटते. आई तू देवी आईवर विश्वास ठेव. मला असं वाटतंय की ह्या सगळ्या मागे रुपाली बाईसाहेबच आहेत. रुपाली बाईसाहेब म्हणजे असा संशय आहे मला की तो जो माणूस आला होता ना आपल्या घरी, तो कदाचित रुपाली बाईसाहेबांचा आधीचा नवरा आहे. आधीचा नवरा? पण ते सगळं मी तुला नंतर सांगेन. आई, काही झालं तरी त्या माणसाचं चित्र नीट बनायला हवं. तसं झालं ना तर रुपाली बाईसाहेब नक्की पकडल्या जातील. अगं नेत्रा, त्या पकडल्या गेल्या तर आपण जिवंत राहू असं वाटतंय का तुला? नेत्रा अगं, तुझ्या डोळ्यात पाहिलंय मी. हो, मला माहिती आहे, मला कळते तुझी भीती. पण आई, रुपाली बाईसाहेबांचं सत्य सगळ्यांसमोर आलं तरच तुझ्यावरचं आणि आबांवरचं संकट टळेल. अद्वैत साहेबांवरचं संकट टळेल. काही झालं तरी रुपाली बाईसाहेबांचं खरं रूप सगळ्यांसमोर यायलाच हवं. आणि एकदा का त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की मी सुद्धा घरी परत येईन, सगळं नीट होईल. पण आई, त्यासाठी त्या माणसाचं वर्णन नीट कर, शांतपणे नीट कर. हा, काही झालं तरी आज रुपाली बाईसाहेबांचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं. एवढं सोपं आहे ते? हा, तुम्हाला सांगितलं तेवढं करा ना अनिल, प्लीज. मी तुम्हाला कार्यकरांचा नंबर पाठवलाय, त्यांच्याकडून त्यांच्या भावाचा नंबर घ्या. आधीने एव्हाना फोन केला असेल त्याला, तो यायला निघाला पण असेल. अनिल, काय? एक काम करतो, त्या राजाध्यक्षांच्या बंगल्याबाहेर फिल्डिंग लावतो. तो आला रे आला का त्याला बाहेरच्या बाहेर सुमडीत उचलतो आणि मग फुरसतीत त्याचा एक एक बोट छाटतो. कसा चित्र काढतो तेच बघतो. काय कुठे डोकं चालतंय तुमचं? मूर्खपणा नका करू तुम्ही, प्लीज. मूर्खपणा? तुझी हिंमत जास्त वाढली असं वाटत नाही तुला? लक्षात आहे ना कोणाशी बोलतेस? अनिलशी बोलतेस, त्या फालतू बंटीशी नाही, कळलं ना? हे बघा, तुम्ही असं काही केलं ना तर प्रकरण अंगाशी येईल आपल्या. हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव, त्याला सुमडीत बाहेरच्या बाहेर उचलीन मी. तुमच्या माणसाने काम नीट नाही केलं, तो कार्यकरांचा माणूस घरात आला तर काय होईल कळतंय का तुम्हाला? प्लीज समजून घ्या ना अनिल, प्लीज. काही वेळातच तुमचा चेहरा त्या पेपरवर उठेल आणि मग आपण दोघेही पकडले जाऊ, जेलमध्ये जायची तयारी करा मग तुम्ही. यार बायको, तू अशी लपडीवाली कामं देतेस ना, सगळं घोळ होऊन बसलंय. प्लीज प्लीज काहीतरी करा अनिल, प्लीज. करतोय, विचार करतोय. तिकडे असतो ना तर मी हा गेम ना एका झटक्यात वाजवला असता. मी इथे अडकून पडलोय ना. तुम्ही कुठेही असा, त्यांनी काही फरक पडत नाही, पण हे काम करा प्लीज. आणि जर नाही जमलं ना तर मग जेलमध्ये जायची तयारी करा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो काय करता येईल ते. कळवा काय होतंय. काय तुझा चेहरा असा का झालाय? फोनवर बोलत होतीस का? हो, बंटीशी बोलत होते. त्याला बरं वाटत नाहीये, मग काळजी वाटते मला. काय झालं काय त्याला? व्हायरल आहे साधं. काळजी घ्यायला सांग त्याला. हो. काय अशी घाईघाईने कुठे निघालीस? आधीने काही खाल्लं का नाही बघते ना जरा. हां, ह्या सगळ्या मागे रुपाली बाईसाहेबच आहेत. असा संशय आहे मला की तो जो माणूस आला होता ना आपल्या घरी,
कदाचित रुपाली बाई साहेबांचा आधीचा नवरा आहे. चहा घेत आहे? कसा झालाय चहा? आलं वगैरे बरोबर आहे ना, का काही कमी जास्त आहे? आणि अहो नुसता चहा पिताय, ते बुडवायला दिलं नाही का नेत्राने? असं करते ती, अजिबात आवडत नाही मला. असं वाटतं ना की घाबरू नका, मी आणते. कुठे निघालात? आत्ताच आलात ना या घरात? आल्या आल्या जाऊ देत नाही मी कोणाला. कळलं असेल ना तुम्हाला आत्ता, पण चांडेल मिळाला नाही कधी. शांत शांत माणसाने कसं शांत राहिलं. अगदी बरोबर बोलती आई. सॉरी, मी अद्वैत, आपण पहिल्यांदाच भेटतोय. नमस्कार करतो. नेत्रा नेहमी बोलत असते तुमच्याबद्दल. तुम्हालाही खूप छान वाटलं असेल ना बऱ्याच दिवसानंतर नेत्राला भेटून. आई, ते चित्र काढणारे आल्यात. तुला बाहेर बोलवलंय. चला. हे खुश दिसतेस, आत्मविश्वास दिसतोय डोळ्यात. आज सगळं बदलणार आहे बाईसाहेब. एक चित्र सगळं बदलवणार आहे. ते चित्र कोणाचं असणार आहे ते मला माहिती आहे, आणि तुम्हालाही. अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्ही जे काही केलंय ते स्वीकारा, प्रायश्चित्त करा. कदाचित ही तुमच्यासाठी शेवटची संधी असेल. काकू, हे मिलिंद कारेकर,
हे स्केच आर्टिस्ट आहेत. तो माणूस साधारण कसा दिसायचा त्याचं जरा वर्णन यांना सांगा, हे स्केच करतील त्याचं. आई तू घाबरू नको, मी आहे ना. ये तू इथे बस, तू बस, मी आहे इथेच. बस मी आहे इथेच, घाबरू नको. त्यांना सगळं नीट सांग. तुम्ही सुरू करा. हे सगळं काय चाललंय? केतकी, तू जरा थांब आणि बस. भाऊजी बस. साधारण कसा होता दिसायला तो? डोळे कसे होते साधारण?
माझी 20 वर्षांची मेहनत अनिलमुळे मातीमूळ ठरणार आहे आज. काहीच करू शकले नाहीत ते. संपलंय, सगळं संपलंय रुपाली, सगळं संपलंय.